नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी बनवत आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि पोळ्या. तर शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी शेंगा इथं थोड्या सोलून घेतल्या आणि कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये मीठ टाकलं आणि शेंगा उकडण्यासाठी टाकून दिले. पाण्यात मीठ टाकलं की शेंग जी ती चवदार लागते भाजीमध्ये. आता शेंगा उकडताय तोपर्यंत पीठ भिजून घेतलं. पीठ चांगलं असं मऊसूत भिजवलं आणि पिठाला ना तेल लावून साईडला ठेवून दिलं. आता पीठ माझं चांगलं रेस्ट होतं आहे तोपर्यंत भाजीसाठी मी मसाला भाजून घेते. तर आज मी बनवत होते बघा काळ्या रस्याची शेवग्याच्या शेंगांची भाजी. तर त्यासाठीच इथे मी कांदा जो आहे तो तव्यावरती भाजायला टाकून दिला. सगळ्यात आधी मी कांदाच टाकत असते, कारण त्या कांदा भाजायला खूप वेळ लागतो आणि तोपर्यंत माझी दुसरी तयारी होऊन जाते. तर बघा कांदा भाजतोय तोपर्यंत खोबरं किसून ठेवलं, धने निवडून ठेवले आणि आता राहिला आहे तो लसूण सोलायचा. तर लसूण पण सोलून झालेला होता माझा. तोपर्यंत कांदा चांगला काळसर असा भाजला गेला. कांदा भाजून झाल्यानंतर तो धने भाजून घेतले तव्यावर. छान असे लालसर रंग येईपर्यंत मी धने भाजून घेतले. धने भाजून झाल्यानंतर किसलेलं खोबरं टाकलं होतं, ते पण छान असं लालबुंद होईपर्यंत मी भाजून घेतलं आणि सगळा मसाला माझा भाजून झालेला आहे. यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकून साईडला ठेवलं थंड होण्यासाठी. आता तवा गरम होता तर लगेच मी पोळ्या करून घेतल्या. आम्ही घरात 2च माणसं, त्यामुळं 5-6 पोळ्या आम्हाला पुरेशा होत्या. तर पटपट अशा माझ्या ह्या सगळ्या पोळ्या करून झाल्या बघा. आणि पोळ्या झाल्यानंतर आता मी करणार आहे मसाला बारीक. तर सगळा मसाला जो मी काढून ठेवला तो मिक्सरमध्ये बारीक करते. तोपर्यंत कढाईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. मसाला बारीक झाला की लगेच हा मसाला कढाईमध्ये परतण्यासाठी टाकून दिला. तर मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचे सुके मसाले. सुके मसाल्यामध्ये घरगुती आमचा काळा मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घातली होती. तर मसाले पण मिनिटभर तेलामध्ये परतून घेतल्यानंतर शेवग्याच्या शेंगा टाकायच्या उकडून घेतलेल्या. त्या पण मसाल्यामध्ये 1-2-3 मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आणि यामध्ये सोडायचं पाणी. घट पातळ बघून आपल्याला जशी भाजी लागते तसं यामध्ये मी पाणी सोडलं होतं. तर अशी ही माझी काळ्या रस्स्याची शेवग्याची भाजी बनवून रेडी होती. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते मला कमेंट करून एकदा नक्की सांगा. तर बघा आता मसाल्यामध्ये माझ्या चांगल्या शेंगा ज्या त्या परतून झाल्या. सगळ्यात आधी आपल्या नेहमीप्रमाणे मिक्सरचं भांडं धुवून यात पाणी सोडलं. त्यानंतर घट पातळ बघून मी यामध्ये पाणी ॲड केलं होतं. नंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि 4 ते 5 मिनटं भाजी आता चांगली उकळून घ्यायची, कारण शेंगा आपण आधीच उकडून घेतलेल्या आहे. तर 4-5 मिनटं भाजी उकळून झाली की भाजीला मस्त अशी तरी येते. तर आता भाजी उकळते आहे अशी ही माझी बघा एकदम मस्त तरीबाज शेवग्याची भाजी बनवून रेडी आहे. आता जरी तरी नसेल दिसत तर शेवटी भाजीला तरी आलेली आहे. तर हे बघा शेवटचा हा भाजीचा लूक. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.